मैन ऑफ द मॅचचा मानकरी. हॅलो चेक. चला या मॅन ऑफ द मॅच अजित दादा आणि मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी वितरित करायचे आहे रविराज पवार. त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठेवतोय एक चांगल्या दर्जाची सन्माननीय विठोबा आखाडे यांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी हे मॅन ऑफ द मॅच देऊया रविराज पवार याला. मॅन ऑफ द मॅच अर्थातच एक जबरदस्त किट आपण पाहतोय ज्याच्यामध्ये फॉग डिवो, त्याचबरोबर ती पार्क अव्हेन्यू, डाबर रेड पेस्ट, त्याचबरोबर ती डाबर ग्लुकोज टी, डाबर ग्लुकोज डी, सन्मानित करण्यात येत आहे तो रवीला. कॅमेरामॅन थोडस इकडे फिरवा. या ठिकाणी रवीला सन्मानित करण्यात येत आहे. रवी, आज कुठली बिर्याणी दाबून आलास होता सकाळी? जबरदस्त केलंस या ठिकाणी. काय खेळण्याचं वैशिष्ट्य, काय मानस बनवलं होतं सांगायचं आहे थोडस. सकाळपासून एक वडापाव खाल्लाय सर. या ठिकाणी नवीन एक फक्त वडापाव खाल्लेला आहे. आज कुठली बिर्याणी नाही मात्र फक्त त्या ठिकाणी तुला डाबरची ग्लुकोज दिलेली आहे ती घे. आणि आयोजन कसं वाटलं तुला? प्रमोद सेटचं आयोजन आहे चांगलं. एक प्रमोद सेटचं सेट म्हटलं की प्रमोद सेट आठवण येते. सेट मग कडकडांमध्ये एक सेट आहे प्रमोद सेट असं म्हटलं आठवण जातं. तू फायनल नेणार का? काय प्लॅन बनवलेस? बघूया, हा वर्ष बॅड लक आहे खूप आपल्याला. या ठिकाणी म्हटलं बॅड लक आहे. ठीक आहे, मिलिंदजी शिर्के तुमच्याकडे येतो, पुन्हा स्वागत करतोय. धन्यवाद विरोधजी. मॅचकडे जाऊया. अर्थातच त्रिमूर्ती वडवली कोंड रेड अलर्ट आपण पाहताय रेड ब्लॅक कॉम्बिनेशन जर्सीचा आणि एक चांगली टीम मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर करण्याचा हा निर्णय. स्वराज्य निलगुण आपला त्या ठिकाणी एक पंच पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. स्वराज्य निलगुण, पद्मप्रसाद काचले विपक्ष त्रिमूर्ती वडवली कोंड आणि त्रिमूर्ती वडवली कोंड संघ त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्याकरता फिल्डिंग युनिट सजवण्याकरता सज्ज झालाय. चला बॅटर्स रेडी करायचे. टीम पद्मप्रसाद काचले आणि अंपायर्स देखील त्या ठिकाणी पाठवायचे आहेत. मयूर, सॉन्ग आपण ऐकलं. चला बॅटर्स, सामने क्रिकेट खेळाचे ठेवलेत दहिवली गाभानं आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा ठेवली आहे आणि साकारली आहे ना ती जय हनुमान दहिवली क्रिकेट संघ, ज्यांच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाची स्पर्धा शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजित दादा बॉल द्या ना जरा. एक महत्वपूर्ण मॅच, एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये. पद्मप्रसाद काचले विपक्ष त्रिमूर्ती वडवली कोंड. रेड हा अलर्ट आणि हा रेड अलर्ट जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा तेव्हा
लाल रंग म्हणजे धोक्याचा रंग असं समजलं जातं, पण इथं हा रेड अलर्ट धोक्याची घंटा असणार का? कारण पद्मप्रसाद काचले संघ अल्पेश माडिकच्या येण्यानं एक चांगली बलकटी या संघाला मिळालेली पाहायला मिळेल. स्वराज्य निलगुण मयूर त्या ठिकाणी आपण पंचन करता जायचंय आणि टॉस का बॉस मध्ये आपण पाहतोय ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने योगदान दिलंय. मग आमचे आर्य स्पोर्ट्स राहुल स्पोर्ट्सचे सर्व राहुलजी बक्कम असतील, त्याचबरोबर ती डीजे बाला साऊंड अँड लाईट्स, त्याचबरोबर ती मंगलमूर्ती ज्वेलर्स, त्याचबरोबर ते स्वरा डेकोरेशन, स्वरा बोलून डेकोरेशन, सुहाना या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्याचबरोबर ती फॉग पार्क एव्हेन्यू डीओ, शिंदे ऑटोमोबाईल्स, AB स्पोर्ट्स, त्याचबरोबर ती आपला बाजार, या सर्वच योगदात्यांचं आम्ही जय हनुमान क्रिकेट क्लब दहिवली या संघाच्या वतीनं खूप सारं आभार देखील व्यक्त करतो. ही स्पर्धा संपन्न व्हावी म्हणून प्रत्येकानं आपलं योगदान त्या ठिकाणी दिलं आहे. चला जरा स्पीडअप पकडा, विनंती असेल टीम पद्मप्रसाद काचले, त्रिमूर्ती बडवली, त्रिमूर्ती बडवली आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी जर उपस्थित असेल तर त्यांनी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. चला गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर्स नेम संजय गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात षटक क्रमांक पहिलं फेकण्याकरता तर पहिला चेंडू पूर्वार्धाच्या खेळाला सुरुवात होते. फुलरलँड डिलिव्हरी, त्यावरती आक्रमण, बॅक टू द बॉलर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय TC मास्टर. पहिला चौकार पाहायला मिळेल. अर्थात जर विचार केला ना तर एक चांगला चेंडू फेकला होता फुलरलँड, पण बॉल वरती जी नजर बनवली होती ना, अगदी स्ट्रेट स्ट्रोक, वा दांडी दांडी गुड. पहिला ब्रेक तू आलाय. पहिल्या चेंडूवरती ज्या स्टाईलनं फटका सजवला होता ना, अर्थातच फटका जो खेळला होता ना नरेशनं, दुसऱ्या चेंडूवरती आम्हीही आमची ताकद दाखवू शकतो, आम्हीही कमबॅक करणं जाणतो, हे संजयनेही दाखवलं. त्याच्या नावामध्ये जय आहे. अर्थातच कर्णधाराने सांगितलं होतं मगाशी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, हा हंगाम आमच्याकरता आमच्या टीम करता फार वाईट गेलाय. आतापर्यंत म्हणावं तसं परफॉर्मन्स आमचा आलेला नाहीये, पण या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आम्हीही चांगली कामगिरी करू शकतो आणि तीच चांगली कामगिरी करण्याकरता हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती काय झालं ठाऊक नाही, पण दुसऱ्या चेंडूवरती हा पलटवार संजयचा पाहायला मिळालाय. 4 धावा धावफलकावरती निश्चितच. अर्थातच आयुष्यात जेव्हा संकट येतात ना, तेव्हा त्या संकटांना झुगारून लावणं, ती ताकद आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. किती मोठं आव्हान असू द्या, असं जगावं दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला उत्तर द्यायचं असेल ना तर त्या संकटाच्या नजरेमध्ये नजर टाकली पाहिजे, भिडली पाहिजे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, त्याला सन्मान द्यायचा होता. समोरच्या दिशेने संजय आले होते फॉलो थ्रू मध्ये. त्या ठिकाणी जर हाताला चेंडू गवसला असताना तर इथं हे चित्र फार विचित्र असतं. चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते.
3 चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत. 4 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळेल आजच्या दिवसात. इथं फटका हवेमध्ये, यावेळेस वॅकेंट एरियामध्ये चेंडू लँड होईल. डीपचा प्रोटेक्शन पुढे सरसावेल, तद्वत मात्र 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून या 2 धावा ऍड होतील धावफलकावरती. दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल ना ते 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळेल. सर जरा एक मिनिट जरा एक सामना थांबवायचा आहे. अजित दादा मूर्ती बनवली आपण आपल्या जागेवरती उभे राहा. फिल्डिंग सजवा या ठिकाणी डीजे बाला साऊंड सर्व्हिसचे आमचे बाळा पवार यांचं आगमन झालंय. विनंती असेल अजित दादा या आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचाही सन्मान या ठिकाणी करायचा या स्पर्धेच्या निमित्ताने. बजेट तुमचा आवाज आमचा नाद डीजे बालांचा. अर्थातच प्रोप्रायटर महेश पवार ज्यांच्या माध्यमातून अल्प कालावधीत अक्षरशः माणगाव तालुक्यातील प्रत्येक गावागावात ज्यांच्या डीजेच्या नादाने संपूर्ण तरुणाईला वेड लावलाय असे महेश पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. अजित दादा सकपाळ आपल्या शुभस्ते आपण त्या ठिकाणी त्याचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने करायचा आहे. मॅचकडे जाऊया जिथं स्कोर कार्ड वरती 6 धावा उभ्या केल्यात. 4 चेंडूचा खेळ अद्याप झालाय आणि तर या ठिकाणी ओम फर्निचरचे सर्व हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्माननीय अध्यक्ष नरेश सत्वे यांना आपण विनंती करूया. इथं
झेल टिपलाय का आणि झेल टिपलाय रोशनलाही माघारी यावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा. बॅटिंग करत असताना टीम त्रिमूर्ती वडवली कोंड संघाला ठोका डीजे. या ठिकाणी निकेश पवार ओम फर्निचरचे सर्वे सर्वा ज्यांचा सन्मान आणि मनोज पवार बाला डीजे साऊंड सर्व्हिस यांच्या माध्यमातून ते हा सन्मान स्वीकारणार आहेत. बहुधा इंडियन नेव्ही मध्ये जे कार्यरत आहेत आणि त्यांचा हा सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. अध्यक्ष साहेब आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. मनोज पवार बाला डीजे यांचा आपण सन्मान करणार आहोत. तदनंतर आमचे महेश पवार असतात त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी देखील या ठिकाणी आवर्जून भेट दिली. त्यांचं सहकार्य सातत्यानं आमच्या जयहनुमान देवली संघाकरता लाभतं. या बाला डीजे महेश पवार बजेट तुमचा आवाज आमचा. मॅच कडे जाऊया जिथं नवीन बॅटर्स मैदानाच्या आत दाखल झालाय. सूरज शिंदे पाहायला मिळेल. वा क्या बात आहे. या ठिकाणी ओम फर्निचरचे सर्व आमचे निकेशजी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज त्याचबरोबर ते उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर याच्यासाठी ड्राय आयरन अर्थातच ऑरेंज कंपनीची आपण पाहतोय ती स्पॉन्सरशिप केली गेली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जय हनुमान क्रिकेट क्लब दहिवली या संघाच्या वतीनं खूप सारा आभार व्यक्त करूया. मॅच कडे जाऊया जिथं पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिलं षटक संपुष्टात आलंय. 7 धावा या दरम्यान धावफलकावरती. काय सुरुवात केली आहे. भन्नाट सुरुवात आहे. या ठिकाणी शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन कदम साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. जय हनुमान क्रिकेट क्लब दहिवली यांच्या वतीनं आपलाही सन्मान केला जाईल. सचिनजी कदम शिरवली ग्रामपंचायत सरपंच. या कदम साहेब सुभाषजी पालकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपणही यायचं आहे. त्या ठिकाणी आपलाही सन्मान केला जाईल. दोन्ही टीम्सला विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी कॉम बॉक्स मध्ये पाठवा. आशिष चला स्पीडअप करा मित्रांनो. आपल्याकडे ग्लुकोज सी आहे. ग्लुकोज डी देखील आहे डाबरची. त्याचा फायदा उचलू नका. संध्याकाळी होळी आहे. लवकर होळी लावायला जायची आहे आणि त्याच कारणानं या स्पर्धा अक्षरशः वेळेमध्ये संपन्न होणं गरजेचं आहे. फुल लाईन डिलिव्हरी याही वेळेस पाहायला मिळाली. अफलातून चेंडू मात्र हलक्या हाताने मनगटाच्या साह्यानं जर विचार केला ना तर चेंडूला स्टिअर केला स्क्वेअर लेग डिव्हिजन मध्ये. एक सिंगल पुन्हा अर्जित केली जाईल. 8 धावा. सुभाषजी पालकर या आपणही या व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. सुभाषजी पालकर यांचा देखील सन्मान्य अध्यक्ष साहेब आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं यथोचित सन्मान जय हनुमान क्रिकेट क्लब दहिवली या संघाच्या वतीनं. एक दर्जेदार अशी ही स्पर्धा सातत्यानं गेली 4 वर्ष मी पाहतोय आणि आवर्जून मी देखील या स्पर्धेकरता उपस्थित राहतो. काल कुणबी चषक होता. आज देखील तिकडे थांबायचं होतं पण ही स्पर्धा आपली आहे घरची आहे आणि त्या कारणानं या स्पर्धेकरता यावं लागलं आणि निश्चितच एक चांगल्या दर्जाची स्पर्धा त्या ठिकाणी पाहायला अनुभवायला मिळाली. एक दमदार आयोजन. पुन्हा एकदा एक चांगली मेहनत घेतली या सर्वच जय हनुमान क्रिकेट क्लब दहिवली संघाच्या खेळाडूंना. लो फुल टॉस परफेक्ट टायमिंग. वा फुलातून कडक अल्पेश माडिकच्या बॅट मधून अलाय षटकार. आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिलात. आता माझं आक्रमण ही पहा. कारण जे धावफलक संत गतीनं पुढे सरसावलं जात होतं ना ते आता
स्पीड पकडणार, कारण अल्पेश माणिकनं स्टीरिंग हातात पकडली आहे. इथं देखील चौकार, मिड विकेट डीप मधून चेंडू ट्रॅव्हल होईल आणि आणखीन 4 धाव फलकावरती ऍड होतील. चौकार आणि 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, याही वेळेस बॅक टू द बॉलर स्ट्रोक एक्झिक्यूट केला. लॉंग ऑन मधून प्रोटेक्शन, चेंडू खाली. एफर्ट सातत्यानं त्या ठिकाणी दिले जातील, पण लाईनमॅन्स यांच्या माध्यमातून इशारा आलाय. चेंडूला सीमा रेषा गाठली आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जोडल्या जात आहेत. वा, स्पीडअप पकडलाय, गिअर टाकलाय आणि तो देखील टॉप गिअर टाकलाय. अल्पेश माणिक ज्याचं नाव आहे, रिदम मध्ये फलंदाजी करतोय, सातत्यानं प्रहार करतोय, चेंडूवरती वार करतोय. पुन्हा लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल आली आहे. सिंगल धाव या दरम्यान धावफलकावरती ऍड होईल. 24 धावा 24 ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच जर विचार केला तर दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती असताना शेवटचा चेंडू या षटकातला इथंही शेष असेल. 24 धावा बनल्यात. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर एक चांगल्या दर्जाचं स्पेल फेकला होता, एक चांगलं षटक हाताळलं होतं. नाममात्र 7 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर एक महागडे षटक त्या ठिकाणी जात असताना भाग मिल्का भागच्या स्वरूपात वा रेस जिंकली आहे गोलंदाज आशिषनं. विकेट सुरेश स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे लकी ड्रॉ. आणि या लकी ड्रॉच्या स्वरूपात अर्थातच एक चांदीची अंगठी मंगळमूर्ती ज्वेलर्स माणगाव यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्पॉन्सरशिप केली गेली आहे. तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, इथं 20 रुपयाचं जे कुपन आहे ना, ते कुपन खरेदी करा आणि या बॉक्समध्ये ते ड्रॉप करा. अर्थातच संध्याकाळच्या सत्रामध्ये या चांदीच्या अंगठीचा मानकरी कोण असेल ना, तो निश्चितच त्या ठिकाणी विजेता त्याचं नाव घोषित करण्यात येईल. अर्थातच या ठिकाणी जर विचार केला ना आपण, तर आपलं नशीब आजमावण्याकरता आणि आणखीन आपला आनंद द्विगुणित करण्याकरता हे लकी ड्रॉ चं कुपन तुम्ही या ठिकाणून खरेदी जरूर करा. चला, षटक क्रमांक 3 फेकण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश चव्हाण तर गणेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अल्पेश अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. त्याच्या बॅट मधून 2 चौकार आलेत, एक षटकार देखील पाहायला मिळालाय. तो देखील चांगल्या दर्जाची फलंदाजी आपल्या संघाकरता आपल्या टीम करता साकारतोय. 24 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलाय. एक वाईट चेंडू येतोय. दरम्यान या ठिकाणी सुभाजी तलवटकर यांचं आगमन झालंय. सुभाजी तलवटकर यांना विनंती असेल आपण या मंचाच्या समोर यायचं आहे. सुभाजी तलवटकर या स्पर्धेच्या निमित्तानं आपले देखील सन्मान या ठिकाणी केलं जाईल. यामुळे चांगला स्ट्रोक आहे, परफेक्ट कनेक्ट झालाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक चाबूक शॉट गणेशच्या बॅटमधून षटकार. हा, या ठिकाणी सन्मानित तलवटकर साहेबांचं सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. या असोसिएशनचे अध्यक्ष आणि निरजी सत्वे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. चला, या ठिकाणी मनोजी कासरेकर उपस्थित आहेत, त्यांचाही आपण सन्मान करूया. मनोजी या. मनोजी कासरेकरांचा सन्मान आमचे अध्यक्ष साहेबांना विनंती असेल आपण करायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. प्रमोदजी
स्कोर कार्ड वरती 31 धावा त्या ठिकाणी उभ्या केल्या जाते. टीम विचार केला तर बॅटिंग करत असताना पद्मप्रसाद काचले संघाच्या माध्यमातून. चला 4 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. अद्यापही पद्मप्रसाद काचले संघ किती धाबांचा डोंगर त्या ठिकाणी उभा करणार. वा चांगला चेंडू होता. गुडलेस स्पॉट होती. चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीनं अनएक्सपेक्टेड बाउन्स प्राप्त झाला ना, फुलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आकाश चव्हाण यांच्या माध्यमातून साकारली जाते. 3 चेंडू फेकले जात आहेत. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. नवीन बॅटर्स प्रवीण आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाची मॅच, चांगल्या दर्जाचा सामना त्या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. एका बाजूला पद्मप्रसाद काचले तर दुसऱ्या बाजूला विचार केलात ना तर त्रिमूर्ती वडवली क्रिकेट संघ. इथं देखील एक फुलाला डिलिव्हरी होती. यष्टीरक्षकाने चूक केली. शॉर्ट थर्ड मॅनला एक छोटा प्रोटेक्शन आहे. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल त्या ठिकाणी धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतीये. 32 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती स्लॉगरचं षटक आहे. अजूनही 2 चेंडू या षटकातले येणं बाकी आहेत. हा पहिला पूर्वार्धाचा खेळ आहे. अर्थातच येणाऱ्या उत्तरार्धामध्ये टीम त्रिमूर्ती वडवली कोंड संघ त्या ठिकाणी पद्मप्रसाद काचले संघाचं आव्हान कशा पद्धतीनं संपुष्टात आणणार की रोखलं जाणार टीम पद्मप्रसाद काचले संघाच्या माध्यमातून. इथंही स्ट्रेच होऊन फटका खेळायचा होता. बॅकफुटवरती गेले आणि बॉडी स्ट्रेच केली. तदनंतर एक सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना त्या ठिकाणी विकेटचं पतन. वाईट +1 अशा 2 धावा त्या ठिकाणी ऍड होतील. 34 धावा. करायचं मी विनंती करतो. एकच वादा अजित दादा आपल्या शुभ हस्ते आपण शशिकांतजी करकरे यांचं त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. डोक्यावर कॅपवर गॉगल, रुबाब एकदम कडक आहे. सुहास शेठ विचार काय आहे. या दरम्यान एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार आलाय आणि षटकाराने धावगतीला चांगला मिळाला. एक चांगलं टोटल त्या ठिकाणी उभं केलं आणि या ठिकाणी आज दिवसभर आपल्याला संगीताच्या तालावरती जे थिरकायला लावणारे डीजे मास्टर्स आहेत ते डीजे प्रवीण यांचा देखील आपण सन्मान करूया. प्रमोद शेठ करकरे आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. दरम्यानच्या काळावधीत मैदानाच्या आतमध्ये काय घडते पाहूया. एक डॉट बॉल आणि अर्थातच 40 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. 41 ची गरज असेल सामना जिंकण्याकरता टीम त्रिमूर्ती वडवली कोंड संघाला. जर स्पर्धेतलं अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल, दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर इथं बनवाव्या लागतील 18 चेंडूमध्ये 41 धावा. चला पुढील मॅचचा नाणेफेक आणि पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता दोन्ही टीमना आपण आमंत्रित करूया. अजित दादा. आई बलजाई स्पोर्ट्स नागाव, एबी स्पोर्ट्स नागाव आणि शिरवली. चला या दोन्ही टीम्स प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. कॅप्टन लगेच यायचे आहेत. या मधल्या वेळेमध्ये आपणास नाणेफेक करणं बंधनकारक आहे. आदेश जाधव आणि सौरभ जाधव या दोघांनाही आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विनंती करूया. आपण या त्या ठिकाणी आपला सन्मान केला जाईल. आदेश जाधव, सौरभ जाधव. त्याचबरोबर ती आपण दोन्ही संघांना विनंती करूया. या कॅप्टन्स टीम शिरवली आणि त्याचबरोबर ती एबी स्पोर्ट्स नागाव, बळजाई स्पोर्ट्स नागाव. सौरभ जाधव आणि त्याचबरोबर ती आदेश जाधव.
सौरभ जाधव या जय हनुमान क्रिकेट क्लब भाऊजींचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय मेहुण्यांकडून. एक्केचाळीस धावांची गरज असणाऱ्या 41 धावांची ही रनचेस कशा पद्धतीने करणार टीम त्रिमूर्ती वडवली कोण संघ. चला पद्धत असले संघ आपणास विनंती असेल आपण त्वरित फिल्डिंग युनिट सजवायचं आहे. शिरवली आणि आई बालजाई टॉससाठी यायचं आहे. टॉसच्या बॉक्स मध्ये याचा शिरवली आणि आई बालजाई. अजित सर या ठिकाणी आपल्याला सन्मान देण्यात येत आहे. शिरवली आणि आई बालजाई यांच्याकडे नाणेफेक केली जाते. अजितजी या नाणेफेक एवढं उडवली जाते. चला टीम विनंती असेल त्वरित आपण प्रोटेक्शन लावून घ्यायचं. त्रिमूर्ती वडवली बॅटर्स पाठवा. स्पीड अप करा मित्रांनो प्लीज. कॅमेरामॅन काटा काय काय घेते बॅटिंग घेतली. ए मित्र थांब ना. डाबर ग्लुकोज पाठवायची आहे. या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. काय प्लॅन बनवलं किती धावा मारणार आहेस. 50 धावापर्यंत आम्ही हे स्कोर करू प्लस मारू शकतो 50. ठीक आहे तुला होलीच्या लाख लाख शुभेच्छा. शिरवली संघ आई बालजाईने सांगितलं 50 धावा मारण्याचा प्लॅन बनवलेला आहे. तू कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील. 25-30 पर्यंत रोखू शकतो. ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला डाबर ग्लुकोज दिली जाते. थांबा 11 खेळाडूंना बोलवायचं. दोन्ही संघाच्या 11 खेळाडूंना बोलवायचं आहे. डाबर ग्लुकोज दिली जाते या ठिकाणी. थँक्यू विनोदजी. या ठिकाणी या दोन्ही टीमचे 11 खेळाडू या मित्रांनो. आज आपण पाहतोय जवळपास 1:45 वाजलेत. उन्हाचा तडाखा पहा आणि या रखरखणाऱ्या उन्हामध्ये तुमच्या अंगातलं विटामिन सी विटामिन डी आणि तुमची एनर्जी करणार अर्थातच एक रिफ्रेशमेंट त्या ठिकाणी डाबर ग्लुकोज डी आणि डाबर ग्लुकोज सी आमचे समीरजी चरफले यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक अँड इन्स्टंट बूस्ट एनर्जी त्या ठिकाणी प्रदान केली जाईल. डाबर ग्लुकोज सी आणि ग्लुकोज डी यांच्या माध्यमातून. थँक्यू. शिरवली संघाचा कर्णधार या ठिकाणी आई बालजाई संघाचा कर्णधार आहे. माईक घ्या हातामध्ये. तुला आयोजनच्या बाबतीत काय बोलायचं आहे. आयोजन कसं आहे. सूर्यकाचं आयोजन म्हणावं लागेल. त्याचबरोबर सूर्यकाशा ट्रॉफी आणि सूर्यकाश मंडप आणि साऊंड सिस्टीम देखील सूर्यकाशी केलेली आहे. धन्यवाद. शिरवली संघाचा कर्णधार तुला आयोजनाच्या बाबतीत काय बोलायचं आहे. कसं आयोजन वाटलं. आयोजन मस्त आहे. यूट्यूब लाईव्ह पण आहेत. ठीक आहे दोन्ही संघाला मी शुभेच्छा देतो. शिरवली संघाचा कर्णधार आपले ग्लुकोज उत्तरार्धाच्या खेळाला या दरम्यान सुरुवात झाली. गणेश गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. टीम विचार केला तर शिरवली उडवली कोंड संघ त्या ठिकाणी 41 धावांची रनचेस करत असताना बॅकवर्ड रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी धावेने जर विचार केला तर धावफलक मात्र पुढे सरसवलं जाईल ते 3 या आकड्यावरती. एक चांगल्या दर्जाची मॅच इथं देखील पाहायला मिळेल आणि अर्थातच विचार केला तर रोशन एन्जूर्ड आहे. त्याच्या जागी एक षटक फेकावं लागेल. पण अल्पेशच्या येण्यानं अर्थातच तितकासा दबाव तितकासा प्रेशर जाणवणार नाही आहे तो टीम पद्मप्रसाद काचले संघाला. सुदेश आणि आशिष हे दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी आहेत. वा चांगला भन्नाट चेंडू होता. इथं पुन्हा एकदा पंच वळतील. वेग चांगलं होतं मात्र दिशा थोडी खराब आणि त्याच कारणाने जर विचार केला तर एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात धावफलकावरती येत असताना पाहायला मिळेल. 4 धावा पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतील. जिथं प्रोटेक्शन लावलं होतं मिडॉनला तिथं झेल टिपला गेलाय. पहिला धक्का टीम वडवली संघाला.
चला चला ओघ आटलाय पण लकी ड्रॉचा ओघ आटू देऊ नका. या ठिकाणी धावांचा जसा ओघ आटलाय ना तसं लकी ड्रॉचे कुपन तुम्ही त्वरा करा आणि लगेचच त्या ठिकाणी 20 रुपयामध्ये आपलंही नशीब आजमावा. एक सोन्याची ही अंगठी त्या ठिकाणी चांदीची अंगठी कुपन तरी घ्यायला येतील. जो ओघ आटला आहे ऐकून तरी कुपन घ्यायला येतील. काही हरकत नाही. एक चांदीची अशी एक सुबक अंगठी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. थोडा बजेट कमी पडला नाही तर आम्ही सोन्याचीच अंगठी त्या ठिकाणी आणणार होतो पुढच्या वेळेस. वा क्या बात आहे. आणि 4 धावा या दरम्यान धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाची मॅच त्या ठिकाणी संपन्न होत असताना पॉइंट रिझन मध्ये चेंडूला सजवलं जाईल. तद्वत मात्र 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. टीम पद्मप्रसाद काचले रोखण्याकरता उभी टाकली आहे. या 2 धावा धावफलकावरती तर अखेरचा चेंडू अर्थातच गणेश यांचा 7 धावा या दरम्यान धावफलकावरती आपण पाहतोय. इथं ही इन बॅट आला होता. प्रॉपर टायमिंग बनवू शकले नाही. इलिव्हेशन बरंच गाठलं होतं. चेंडूनं अंतर कापू शकला नाही. ऋषभ शिंदेला बोलवलं गेलेलं आहे गोलंदाजीसाठी. धावसंख्या आता आहे ती किती आहे? 7 आहे. आणि सामोरी जायचं आहे. किती मारलेत त्यांनी? 41. पुन्हा एकदा खेळण्याचा प्लॅन बनवला होता. मानस बनवला होता. थोडा झोन मध्ये खेळण्याचा इरादा बनवला होता. पाहूया काय करण्यासाठी तयार आहे या ठिकाणी. मात्र आता काय घडणार आहे, कशा प्रकारे खेळ चाललेला आहे या ठिकाणी. कुंभमेळा तर आज नाही आहे. 2028 ला कुंभमेळा आहे नाशिकमध्ये. आज या ठिकाणी कुंभमेळा नाही आहे. मात्र राहुल आणि संदेश आहे. ऋषभ तयार आहे या ठिकाणी. डीजे मास्टर हॅलो. आमच्या असोसिएशनचे कार्याध्यक्ष निलेशजी थोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आपणास विनंती करेन आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. आमच्या असोसिएशनचे कार्याध्यक्ष आधारस्तंभ निलेशजी थोरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपणास विनंती असेल आपण या ठिकाणी सन्मानित व्हायचं आहे. आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. निलेशजी थोरे आमच्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी हजर झालेत. निलेशजी थोरे साहेब आपणास विनंती असेल. तसेच या ठिकाणी तसेच आमचे मित्र, आमचे आम्ही मित्रच म्हणून आमचे मित्रच आहेत नारायण शिंदे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांना सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. ठिकाणी निलेशजी थोरे आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया.
तुम्ही आला त्या ठिकाणी आम्ही तुमचे आभारी आहोत. तुम्ही जीव हजारो साल. ऋषभ आहे. तसेच आमचे मित्र सनी भाऊ यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धन्यवाद. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी धावसंख्या होते ती स्कोरर माहिती देते. धावसंख्या ती 13-7. काय घडणार या ठिकाणी? ऋषभ गोलंदाजीसाठी आला होता. गोलंदाजी करण्यासाठी ट्रॅक बनवला होता, मानस बनवला होता. पाहूया काय करतो, कशा प्रकारे खेळता होता. या ठिकाणी जर म्हटलं न जातं ना, समाजामध्ये जर मान मिळवायचा असेल तर आपल्याला शरीराला ताण द्यावा लागतो. क्रिकेटमध्ये जर मान मिळवायचा असेल तर क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्या शरीराला ताण द्यावा लागतो. पाहूया काय होतंय काय नाही. आज तर कुंभमेळा नाही आहे, परंतु निलजी थोरे या ठिकाणी आले. ते खसरा चेहरा आलाय, उगवत तारा आलाय. तुम जीव हजारो साल्या. प्रत्येक प्रेक्षकांचा, प्रत्येक या असोसिएशनच्या माध्यमातून खेळणाऱ्या खेळाडूंचा तुम्हाला आशीर्वाद आहे. निलेशजी या ठिकाणी आलात, आपल्या आयुष्यातला वेळ देऊ नये. तिकडे ऋषभ तयार आहे. पाहूया मैदानामध्ये घेऊन जातोय. स्वागत केलं चेंडूचा. वन्स बाउन्स टाकण्याचा प्रयत्न केला तर थोडासा उसलला होता चेंडू हा आज एक जबरदस्त खेळला जातोय. या ठिकाणी ऋषभ मात्र चेंडू टाकतोय. शेवटचा बॉल टाकणार आहे ऋषभ. केवळ 11-13 धावा झालेल्या आहेत त्या ठिकाणी. षटक संपलेलं या ठिकाणी. ऋषभला षटक संपलंय. शेवटचा ओव्हर कोण हाताळणार, कुणाकडे दिला जाणार चेंडू. मात्र इंग्लंडमध्ये खेळ सुरू झाला होता. भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी गल्लो दिल्लीमध्ये हा खेळ खेळला जातो. या ठिकाणी पाहूया निलेजी थोरे आलेत. जाकर रांजले त्याशी म्हणावे आपुले, जेकर रांजले त्याशी म्हणावे आपुले. त्याच ठिकाणी संत ओळखावा, त्याच ठिकाणी साधू ओळखावा. या ठिकाणी नीरजजी थोरे एक देवरूपमय माणूस आलेला या ठिकाणी. आम्ही त्यांचा आभार मानतो. जे का रांजले त्याशी म्हणावे आपुले, तोच साधू ओळखावा, ते तिथं देव जाणावा. देव कुठे पाहायला मिळाला असेल तर निलजी थोरे या व्यक्ती महत्वाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी देव बघायला मिळतोय. आपण पाहूया मैदानामध्ये घेऊन जातोय. मैदानामध्ये त्रिमूर्ती बडवली आणि काचले संघ तयार आहे. पाहूया गोलंदाज असेल प्रवीण बोलवला जातो. प्रवीण हा मध्यम पेचचा गोलंदाज. प्रवीण गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. धावसंख्या 13 आहे. अतिशय जबरदस्त चाललेले. राहुल लैरोशी डरकर कभी नाव नाही पार होते और कोशिश करने वालों की कभी हार नाही होते. मोठे मोठे पतंग उडवावे लागतील तुला. उद्या तर रंगपंचमी आहे. जसे रंगान भरलेले फुगे उडवावे लागतात तशा प्रकारे फुगे उडवावे लागतील. एकेरी दुहेरी धाव काय घेऊन चालणार आहे तुला. एकेरी दुहेरी धावांतर होणार नाही. या ठिकाणीच तुला काबार कष्ट करावे लागतील. रोज जो पाण्यात अंघोळी करतो ना, तो कपडे बदलतो, जो घामान अंघोळी करतो तो तिथंच घडवावा लागतो. या ठिकाणी पंचांकडे गेल्यानंतर पंचांनी त्या ठिकाणी काही दिले नाही. प्रवीण गोलंदाज आहे. प्रवीण दादा हा एक हलिमा 11 मधून खेळणारा गोलंदाज होता. आज मात्र या ठिकाणी आहे. अतिशय कंजूसी करतो या गोलंदाजीमध्ये करता येईल. पाहूया. स्वागत केला चेंडूचा. बॅटफुटवर घेतला होता. सन्मान केला. पंचांकडे दंडित करण्यात आलं. प्रवीणला नो दिलेला आहे. या ठिकाणी दंडित करण्यात आलं. पंचांनी नो घोषित केलेला आहे. धावसंख्येमध्ये बदल होता. धावसंख्या ठिकाणी देते विके आहेत. आणतो, कधी धर्तरीवरून चंद्रावर नेतो, असा क्रिकेट आहे. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा प्रवीण तयार आहे. हंपरला पार करतोय. चेंडू टाकला होता. बॅटफुटवर घेतला होता. चेंडू पुन्हा एकदा भटकलं घेतलं. अरे जर प्रवीण तू अशीच गोलंदाजी करून गेलास ना तर डीके जिम मध्ये या पंचांना जाऊन व्यायाम करण्याची काही गरज नाही आहे. डीके जिम मध्ये व्यायाम करण्याची गरज नाही आहे. कारण ते किती हालेडुले होते. तुझा किती त्रास आहे या गोलंदाजांना. का नो फेकतोस या ठिकाणी, का वाईट टाकतोस. धावसंख्या आहे ती या ठिकाणी 21च्या घरामध्ये एक शुभ अंकी संख्या मानली जाते. 21 म्हटलं की काय घडणार, काय थोडीशी टीम मिटिंग नाही आहे. सूर्यदादा थांबणार नाही आहे. त्या समीर चरफळेन जरी डाबर ग्लुकोज आणला असला तरी सूर्यदादा थांबणार नाही आहे. आपल्याकडे वेळ नाही आहे. समीर चरफळे या प्रोजेक्ट
विक्रेते आहेत ते सुहाना मसाला आपल्या घरी गेल्यानंतर आपल्याला जो अतिशय अप्रतिम जेवण मिळतं आपल्या घरी आपल्या आई बहिणी पत्नीन जेवण बनवलेलं असतो त्याच्यासाठी सुहाना मसाला वापरा. या ठिकाणी पुन्हा एकदा षटक घेतलं जातं हवेमध्ये खेळला जातोय मात्र त्या ठिकाणी पंचांकडे गेल्यानंतर पंचांनी पुन्हा एकदा दंडित केला गेलेला आहे 9 दिलेला आहे. दिलेला गेले दंडित करते त्या ठिकाणी पंच. शहा ट्रेडिंग गोरेगाव सोरा कोल्ड्रिंक्स या ठिकाणी विकली जाते. पंचांकडे गेल्यानंतर पंचांनी दंडित केलं गेलं प्रवीणला. धावसंख्या आहे ती एकूण धावसंख्या 22. सोरा कोल्ड्रिंक्स या ठिकाणी आहे. दहा चेंडू 30 धावा. राहुल संदेश लहरों से डरकर कभी नाव नहीं पार होता और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होते. प्रयत्न करायचे असतात का करू नये. नकारात्मक शब्द द्यायचा नाही मित्रांनो. होळी पौर्णिमा आहे. निलेशजी थोरे साहेब या ठिकाणी आलेत. तुम्हाला पण सर या ठिकाणी शुभेच्छा. प्लीज टीम मीटिंग नाही आहे वेळ नाही आहे आपल्याला. या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानामध्ये नेतो प्रवीण आहे तयार. एक चेंडू टाकलेला आहे प्रवीणने. पंचांकडे जावं लागतात. पंच ते एकत्र येतात. गुटरगु 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 अशी चर्चा करत आहेत पंच दोन्ही. काय घडणार काय घडणार पंच काय निर्णय देतात त्या ठिकाणी पाहूया. फ्री हिट कंटिन्यू दिलेली आहे. प्रवीणला दंडित करण्यात आलेलं होतं. पाहूया प्रवीण राईट आर्मवर विकेट येतोय. निलेशजी थोरे यांच्या माध्यमातून हे आयोजन सुंदर आयोजन पाहणी केली. चेंडूला हवेमध्ये फेकलेला आहे. झोन आहे मात्र त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान चेंडू पळाला होता. धावसंख्येमध्ये बदल होता. धावसंख्या होती ती 23. 4 चेंडू बाकी आहेत प्रवीणचं. प्रवीण हा मध्यम पेचचा गोलंदाज आहे. स्लिप का एकदम जबरदस्त गोलंदाजी करतो. अतिशय जबरदस्त कॅचेस असतात त्या प्रवीणच्या गोलंदाजीवर म्हणून त्यांनी एक पॉइंट लावलेला आहे. थर्मॅन लावलेला आहे. काऊ कोणा लावलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर लावलेला आहे. मिड विकेट लावलेला आहे. मिड ऑन लावलेला आहे. काय दुल्हन सजवलेली आहे या शिवगर्जना ग्रामीण क्रिकेट मित्रमंडळाच्या माध्यमातून. स्वागत केला हवेमध्ये खेळला गेलेला आहे. पाहूया आणि मात्र डीजे मास्टर तुमच्याकडे यावं लागेल. वाजवा. आहे संदेश संजय असे हे बॅटमन्स या ठिकाणी आहे. संजय गेलेला आहे. संजय पाहूया काय करतो या ठिकाणी. मात्र हंसी क्रोनिओन गॅरी क्रिस्टनने सांगितलं होतं की राजा अरे तू त्या सचिन तेंडुलकरांचा सत्कार करण्यासाठी झालेला स्लिप मध्ये तुला लावलेला आहे. कारण का जर सचिन थांबला ना तर आपल्याला साऊथ आफ्रिकेच्या नाकास दम करेल. स्लिप मध्ये गॅरी क्रिस्टनला लावायचा हंसी क्रोनिओन मी या ठिकाणी. मात्र काय करतोय एक ठिकाणी एक धाव मिळतो दुसऱ्या धावेसाठी कॉल करतोय का पाहूया. एकच धाव मिळालेली आहे. कावासाकी गाडी पलते तशा प्रकारे धावसंख्या होते. ते स्कोरर माहिती देते विके आहे. 24 धावसंख्या 34 आहे. 24 धावसंख्या या ठिकाणी. धावसंख्या 24. आताच पुण्यावरून आलेत या ठिकाणी. स्वागत करूया. पाहूया का सायाने चेंडू खेळला गेला. मात्र एक धाव घेतलेली आहे. दुहेरी धावीची मागणी करतोय का पाहूया. डीजे मास्टर कडे जावं लागतंय का नाही या त्या ठिकाणी. प्रोटेक्ट आहे मात्र या ठिकाणी धावसंख्या होती ती बदल होते धावसंख्येमध्ये 25च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. स्वागत तर करणार आहे प्रवीण या ठिकाणी. मात्र संजय तयार आहे.
स्वागत करणार आहे. का ढोल ताशे वाजवावे, का बेंड बाजा वाजवावा. मात्र या ठिकाणी वाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होती 26च्या घरामध्ये. आज जर 9 चेंडू टाकलेले आहेत. सगळ्यात महागडा गोलंदाज ठरलेला आहे प्रवीण हा दानशूर आहे करण्यासारखा. ज्या ठिकाणी आमचे निलीजी थोरे सर बसले, दानशूर व्यक्तिमत्व आहे, ज्यांचा हसरा चेहरा आहे, उगवता तारा आहे, दानशूर व्यक्ती आहे. स्वागत केलं. पुन्हा एकदा पाहूया. डीजे मास्टर तुमच्याकडे यावं लागते. दोन्ही संघाला होळीच्या शुभेच्छा आणि पराभूत संघ झालेला त्याला पण शुभेच्छा.